श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे अनुभव ज्या वेळेस ऐकत असता त्यावेळेस खरोखरच खूप अनुभव काहींचे वेगवेगळे असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, काहींचे अनुभव ऐकल्यानंतर मनामध्ये धस्स होतं। कधी कधी काहींचे अनुभव ऐकल्यानंतर मनामध्ये एक विचार निर्माण होतो की असे देखील घडू शकते का। तर कधी कधी मनामध्ये असा विचार येतो की हे कसे काय असे होऊ शकते। त्याचबरोबर अंगावरती काटे फुटतात। असे काही ना काही आपल्या एक्सप्रेशन होत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आहेत। जिथे भक्ती तिथे श्रद्धा, तिथे कोणते ना कोणते चमत्कार हे होतच असतात। जिथे असीम भक्ती असते तिथे देवाला सुद्धा झुकावं लागतं। मी प्रत्येक वेळी म्हणत असते की ईश्वराची साथ जर असेल तर काहीही अशक्य नाही। आणि त्याचबरोबर जर स्वामी असतील तर स्वामी हे सदैव म्हणत असतात की मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। प्रत्येक भक्ताला, मग भक्त असो किंवा कोणीही असो, जर स्वामींकडे पाहिलं की स्वामी लगेचच त्या भक्ताला म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्याचबरोबर स्वामी अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत। स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही। मग आयुष्यामध्ये काहीही असलं तरी देखील स्वामी हे शक्य करून दाखवत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे स्वामींची भक्ती केली जाते आणि त्या भक्ताची भक्ती ही असीम असेल, त्या भक्ताने जर निशंक मनाने भक्ती केलेली असेल तर त्या भक्ताची भक्ती ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि त्यावेळेस त्या भक्ताला अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती मनापासून करणे हेच योग्य आहे। कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी, दुःख, संकटे येत असतात तर त्याचा विचार करत करत जर तुम्ही भक्ती करत असाल तर त्याचा कोणताच फायदा होत नसतो। कारण ती तुमच्या डोक्यामध्ये विचार चाललेला असतो आणि तुम्ही तोंडाने भक्ती करत असता, त्याचं कोणतंच फळ मिळत नाही। आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही देवाची भक्ती तर भरपूर करत असता, परंतु एखाद्याला वाईट जर चिंतत असाल तरी देखील भक्तीचं फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा आम्ही जो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव सांगणार आहे, हा अनुभव देखील मन हेलावणारा अनुभव आहे आणि तुम्हाला विचार करायला लावणारा अनुभव आहे की असे देखील होऊ शकते का। परंतु जिथे स्वामी आहे तिथे कोणतीच गोष्ट अशक्य नाही। मित्र आणि मैत्रिणींनो, भक्ती जर असीम असेल तर ईश्वर काहीही चमत्कार करू शकतात। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा सत्य अनुभव आज मी जो तुम्हाला सांगणार आहे तो सत्य अनुभव आहे नांदेडमध्ये घडलेला। तर तो नांदेडमध्ये घडलेला श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव, चला तर मग त्या एका ताईंनी आपल्याला हा अनुभव सांगितलेला आहे आणि ताईंचा तो अनुभव तुम्ही त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया। चला तर मग, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर मला माझा जो अनुभव आहे, जे श्री स्वामी समर्थांनी माझ्या आयुष्यामध्ये, त्याचबरोबर खूप काही लोकांनी तो अनुभव पाहिलेला आहे, तर तो अनुभव मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे। तर माझ्या आयुष्यामध्ये असं झालं की ज्यावेळेस मी श्री स्वामी समर्थांची मूर्ती ऑर्डर केली, तर ती ऑर्डर करतानाच मूर्ती ही 14 इंचची मूर्ती, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती मी ऑर्डर केली होती। तर 14 इंचची मूर्ती ही खूप जड आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसची म्हणजे पूर्ण भरीव मूर्ती असते। एका हाताने उचलणं खूप अवघड असतं, त्या दोन्ही हाताने ती मूर्ती उचलावी लागते। अशा पद्धतीची श्री स्वामी समर्थांची 14 इंचची मूर्ती मी माझ्या घरी आणली आणि नांदेडमध्ये आमचं राठोर घराणा आणि येथे आम्ही ती मूर्ती आणली आणि तेथे मूर्ती आणल्यानंतर खूप काही वर्ष त्या मूर्तीची सेवा केली। परंतु असं झालं की एके दिवशी श्री स्वामी समर्थांच्या
सेवा करत असताना माझी मुलगी, त्या मुलीचा धक्का लागला आणि धक्का लागल्यामुळे ती मूर्ती खंडित झाली. आणि ती मूर्ती खंडित झाल्यामुळे आता काय करावं यासाठी आम्ही विचारायला सुरुवात केली. त्यावेळेस स्वप्नील दादांनी आम्हाला असं सांगितलं की जी खंडित झालेली मूर्ती ती घरामध्ये ठेवू नये, तर तुम्हाला ती खंडित झालेली मूर्ती विसर्जित करावी लागेल. आता एवढी 14 इंचची आणि त्याचबरोबर खूप वर्ष त्याच्यावरती सेवा केली होती, ती स्वामींची मूर्ती आम्हाला विसर्जित करू वाटत नव्हती. परंतु काय करायचं, स्वप्नील दादांनी सांगितलं होतं की खंडित झालेली मूर्ती घरामध्ये ठेवायची नसते आणि त्यामुळे ती मूर्ती आता विसर्जित करायची. म्हणून नांदेडमध्येच असणाऱ्या एका नदीमध्ये आम्ही श्री स्वामी समर्थांची मूर्ती विसर्जित करण्यासाठी घेऊन गेलो आणि घरी त्या मूर्तीची सर्व पूजा केली आणि त्यानंतर आम्ही नदीवरती श्री स्वामी समर्थांची मूर्ती ही विसर्जित करण्यासाठी घेऊन गेलो. आणि तेथे घेऊन गेल्यानंतर आम्ही थोडं पुढं जाऊन म्हणजे गुडघ्याच्या वरती पाणी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आम्ही तेथे गेलो. आणि तेथे गेल्यानंतर माझे मिस्टर म्हणाले की तुम्ही सर्वजण परत जा आणि थोडंसं पुढं जाऊन मी स्वामींना विसर्जित करतो. त्यावेळेस घरातील सर्वांनी स्वामींचं दर्शन घेतलं आणि आम्ही गुडघ्याभर पाण्यातूनच परत आलो. त्यावेळेस माझे मिस्टर थोडेसे पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर त्यांनी स्वामींची मूर्ती विसर्जित केली. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्यांनी स्वामींची मूर्ती विसर्जित केली त्यावेळेस ती 14 इंचची प्लॅस्टर ऑफ पॅरिसची भरीव मूर्ती ती पाण्यामध्ये बुडालीच नाही, तर ती आज्यात वरच्या वरच पाण्यावरती तरंगत होती. मित्र आणि मैत्रिणींनो, तर ती मूर्ती पाण्यावरती कशी काय तरंगते? ज्यावेळेस आमचा घरातील लोकांचा गोंधळ उडाला की ती 14 इंचची एवढी एका हाताने न उचलणारी, दोन्ही हाताने देखील उचलताना ती जड वाटणारी मूर्ती पाण्यावरती कशी काय तरंगत आहे. ज्यावेळेस आम्ही हा विचार करत होतो, हे बोलत होतो, ते दृश्य पाहत होतो, तर नेमकं त्याच वेळी नदीच्या त्या अवतीभोवती असणारी लोकांचा गोंधळ उडाला आणि सर्व लोक तेथे पोहोचली. त्यावेळेस ती श्री स्वामी समर्थांची मूर्ती आमच्याकडे पाठ करत ही पाण्यावरती तरंगत तरंगत पुढे चाललेली होती. आणि खूप वेळ गेला परंतु ती मूर्ती तशीच तरंगत होती, कोणत्याही प्रकारे ती बुडाली नाही. जवळजवळ 3 तास ती मूर्ती पाण्यावरतीच तरंगत होती आणि तरंगत तरंगत ती मूर्ती खूप पुढे गेली आणि श्री स्वामी समर्थांची ती मूर्ती तरंगत तरंगत एवढी दूर गेली की जवळजवळ आमच्यापासून 1-2 किलोमीटर अंतरावरती ही ती मूर्ती दूरपर्यंत गेलेली होती. आणि ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती जी 14 इंचची भरीव मूर्ती होती ती आपोआपच पाण्यावरती तरंगत होती आणि ती तरंगत एवढ्या लांबपर्यंत गेली की ती मूर्ती बुडायचं नावच घेत नव्हती. आणि खूप दूर अंतरावरती गेल्यानंतर सर्व लोक त्या मूर्तीचा व्हिडिओ काढत होते. स्वामी कसे काय पाण्यावरती तरंगत आहेत, एवढी देखील भक्ती असू शकते का की 14 इंचची मूर्ती पाण्यावरती कशी काय तरंगू शकते, हे देखील खूप आश्चर्य वाटत होतं की एवढी जड असणारी स्वामींची मूर्ती पाण्यावरती कशी काय तरंगते. त्यावेळेस खूप लोकांनी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे स्वामींची मूर्ती जसजशी पुढे जात होती परंतु थोडी सुद्धा पाण्यामध्ये बुडत नव्हती. एवढा स्वामींवर विश्वास होता. आणि त्याचबरोबर स्वामींनी देखील अशा पद्धतीने सर्वांचा ते निरोप घेत होते. आणि खूप दूर अंतरावरती गेल्यानंतर स्वामींची मूर्ती आपोआपच पलटली आणि स्वामींनी सर्वांकडे तोंड फिरवलं आणि सर्वांकडे पाहू लागले. अशा पद्धतीची स्वामींची मूर्ती ही लोकांकडे तोंड त्या मूर्तीने फिरवलं आणि श्री स्वामी समर्थ जसे काही एखाद्याचा निरोप घेत असताना एखादा व्यक्ती जसे पुढे गेल्यानंतर पाठीमागे फिरून पाहतात आणि सर्वांचा निरोप घेतात, नेमकं याच पद्धतीने श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीने देखील तोंड फिरवलं आणि जिथे पाठ करून पुढे पुढे सरत होती तिथे तोंड फिरवलं आणि गरकन मूर्ती फिरली आणि सर्वांकडे तोंड केलं. आणि त्यानंतर जवळजवळ 3 तास ती मूर्ती पाण्यावरती तरंगत होती. त्यावेळेस गर्दी एवढी वाढली की जो तो त्या नदीच्या भोवती सर्वजण पाहत होते की श्री स्वामी समर्थांचा चमत्कार, श्री स्वामी समर्थ कसे पाण्यावरती तरंगत होते आणि त्याचबरोबर कसा तेथे असणाऱ्या लोकांचा स्वामींनी निरोप घेतला,
हे सर्व लोक ते नदीच्या भोवती असून ते किनाऱ्यावरती स्वामींची मूर्ती पाहत होते. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस स्वामींनी निरोप घेतला आणि सर्वांकडे तोंड करून पाहिले, सर्वांचा निरोप घेतला आणि त्यानंतरच ते पाण्यामध्ये बुडाले. म्हणजे कंप्लीट 3 तास स्वामींची 14 इंचची प्लॅस्टर ऑफ पॅरिसची एवढी जड असणारी मूर्ती पाण्यावरती तरंगणं हे काही साधीसुधी गोष्ट नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही कोणतंही साधी जरी गोष्ट असेल तर ती पाण्यावरती जास्त काळ तरंगत नाही. आणि त्यातली त्यात थोडी जरी भरीव वस्तू असेल तर ती लगेचच पाण्यामध्ये बुडत असते. आणि ही तर 14 इंचची प्लॅस्टर ऑफ पॅरिसची जी मूर्ती ती दोन्ही हाताने उचलताना खूप अवघड जात होतं. ती मूर्ती साक्षात पाण्यावरती तरंगले. हा चमत्कार खूप मोठा चमत्कार आहे. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हीच विचार करा त्या ताईंचा हा जो ताईंचा स्वामींवर किती विश्वास असेल की स्वामींना देखील तेथील लगेचच जावंसं वाटलं नाही. तर खूप वेळ स्वामींनी त्या सर्वांना दर्शन दिलं. त्यानंतर स्वामींनी तोंड फिरवलं आणि नंतर सर्वांचा निरोप घेतला आणि त्यानंतर गेले. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही कोणतीही सेवा केलेली वाया जात नसते. आणि नेमकं याच पद्धतीने त्या ताईंची सेवा देखील वाया गेलेली नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तर हाच अनुभव होता जो नांदेडमध्ये घडलेला राठोर परिवारात. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्हाला सर्वांना हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचा आहे. तर तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. आशा करते की तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करा. तर तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.